आणि आता टॉप 50 मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बारामतीत गोविंद बागेत अजित पवार शरद पवारांच्या भेटीला अमोल कोल्हेही गोविंद बागेत। काल लागलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला। मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं। मातोश्री परिसरासह मुंबईत भाजपची जोरदार बॅनरबाजी। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी लावले बॅनर। नाशिकच्या सोमवार पेठेत पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फोडले फटाके। शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर फोडले फटाके। माजी आमदार नीला देसाई यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दावोस दौऱ्यावर। दावोस इथे 17 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत होणार सहभागी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धेच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आईकडून औक्षण। निवडणुकीत भव्य विजयानंतर नागपुरातील निवासस्थानी फडणवीसांनी आईचा घेतला आशीर्वाद। कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसह महायुतीचे नेते राहणार उपस्थित। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या तयारीसाठी भाजपची बैठक पार। मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक। खोपोली उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान। विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड। लांजा नगरपंचायतीत उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर। स्वीकृत नगरसेवकपदी दुर्वाभाई शेट्टे, सचिन डोंगरकर यांची वर्णी। धाराशिवमध्ये भाजप नवनियुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांना प्रशिक्षण देणार। माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांची माहिती। उद्धव ठाकरेंनी विजयी उमेदवारांना बोलावलं मातोश्रीवर। उद्धव ठाकरे विजयी उमेदवारांचं करणार अभिनंदन। जल्लोष देखील करणार साजरा। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी विलंब होणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असल्यानं महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारी नंतर होण्याची शक्यता। मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे या बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठ माती देऊन काय मिळवलं। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर अखिल चित्रेंचा ट्विट करत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली, शर्थ केली। अटीतटीची लढत झाली, ही लढाई सुरूच राहील। सामनातून निर्धार व्यक्त। अकोल्यात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला। यावेळी वाहनांची आणि दुकानांची देखील तोडफोड। परतवाड्यात युवा स्वाभिमान पक्षाचा जल्लोष। गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून रवी राणा नवनीत राणांच्या नावाचा जयघोष। राज्यात एमआयएमची जोरदार मुसंडी। तब्बल 125 उमेदवार एमआयएमचे विजय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 तर मुंबई पालिकेत एमआयएमचा 8 जागांवर विजय। छत्रपती संभाजीनगरात विजयानंतर उमेदवार तलवार मिरवत असल्याचा प्रकार। पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मिरवली तलवार। पुणे पालिकेत 120 जागांवर भाजप विजयी। दुसऱ्यांदा पुणे पालिकेवर भाजपला निर्विवाद 120 जागांवर बहुमत। तर मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात 118 जागा। ठाकरे बंधूंचे उमेदवार 71 जागांवर विजय। उद्धव ठाकरेंना 65 तर राज ठाकरेंना 6 जागा। मुंबईत पहिल्यांदाच होणार भाजपचा महापौर। महापालिका निवडणुकीत महायुतीची बाजी। 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता। 9 महापालिकांवर भाजप स्वबळावर विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रँड देवेंद्रचा करिश्मा सिद्ध। ठाणे महापालिकेत शिवसेनेची सरशी। शिवसेनेचा 75 तर भाजप 28 जागांवर विजय। ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 1 जागा। नवी मुंबई पालिकेत भाजपचा वरचढ। एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच ठरले नवे मुंबईचे ठाणेदार। पुण्यात प्रभाग क्रमांक 9 मधून अमोल बालवडकर यांनी मारली बाजी। भाजपचे लहू बालवडकर यांचा पराभव। मानखुर्द विभागात लोकरे दाम्पत्याला एकीकडे विजय तर दुसरीकडे मात्र पराभव। प्रभाग क्रमांक 140 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल रोपवे विजयी तर प्रभाग क्रमांक 142 मधून विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे मात्र पराभव। कल्याण प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा हा विजय। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची प्रतिक्रिया।
अमरावती महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहालुल्ला विजय, प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम परिसरात शिवसेनेचा विजय. नागपूर शहरात भाजपच्या विजयी उमेदवारानं घोड्यावरून भव्य विजयी यात्रा काढत आपल्या विजयाचा जल्लोष केला साजरा. नवी मुंबईत शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या कुटुंबियांचा ऐतिहासिक विजय. नवी मुंबईत पहिलं उदाहरण जिथे संपूर्ण कुटुंब झालं विजयी. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस नेते राजेश अडूर यांचा विजय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपली जनसेवा आपण अविरत सुरू ठेवू, अडूर यांनी व्यक्त केला विश्वास. तर मुंबई महापालिकेत प्रभाग क्रमांक 115 मधून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीतून उमेदवार राजभोज ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय. अमित देशमुखांनी चक्रव्यूह भेदलं, लातूर सत्तेच्या आणि गुणवत्तेच्या बाजूने उभं राहत हे मतदारांनी निकालातून दाखवलं. आमदार अमित देशमुख यांची विजयानंतर प्रतिक्रिया. नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपचा उमेदवार विजय. भाजप उमेदवार श्रीकांत आगलावे विजयी. नांदेड प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार मीनल पाटील विजयी. मीनल पाटील यांचे पती गजानन पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय. अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे विजयी. आमदार रवी राणा यांच्या संघटनेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून विजयी. मुंबई कांदिवली प्रभाग क्रमांक 39 मध्ये ठाकरेंच्या शिवसेना उमेदवार पुष्पा कलंबे विजयी. विजयी होताच परिसरात जल्लोषाचं वातावरण. तर नागपुरात प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेनेचा विजय. सामान्य कुटुंबातील केबल ऑपरेटर गणेश चर्लेवार शिवसेनेतून विजय. नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. प्रभाग क्रमांक 23 मधून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव. नागपुरात 21 वर्षाची तरुणी महापालिकेत नगरसेवक म्हणून विजय. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपची 21 वर्षीय तरुण उमेदवार विजय. नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे विजय. प्रभाग क्रमांक 21 मधून त्या उमेदवार 656 मतांनी विजय. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का. शिवसेना शहर प्रमुख राजू भोईर यांचा पराभव. तर नांदेडमध्ये भाजपचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे 5ही उमेदवार विजयी. सोलापुरात एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय. प्रभाग 14 मधून एमआयएमच्या 4 उमेदवारांनी दिली विजयी सलामी. सोलापुरातील प्रभाग 12 मधील भाजपचे 4ही उमेदवार विजयी. विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी विजयी. तसेच अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम देखील विजयी. उल्हासनगर महापालिकेत मनसेनं खातं खोललं. प्रभाग क्रमांक 14 मधून मनसेचे सचिन कदम विजयी. तर पनवेलमध्ये मात्र भाजपला धक्का. मवियाने उधळला गुलाल. मवियाचे उमेदवार विजयी होताच गुलाल उधळत जल्लोष. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा बोलबाला. शिवसेनेला मात्र पराभवाचा धक्का. 4ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं खातं खोललं. प्रभाग क्रमांक 4 मधून बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी. अमरावतीत काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले 7व्यांदा विजयी. अमरावती महापालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरेल, विलास इंगोले यांचा दावा. सोलापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी. भाजप माजी अध्यक्ष नरेंद्र काळे, अश्विनी चव्हाण, वनिता पाटील आणि मधुसूदन जंगम विजयी. तर नवी मुंबईत कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा विजय. माजी महापौर सागर नाईक विजयी. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार विजय. सायली शिंदे 1529 मतांनी विजयी. अकोला प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचा विजय. भाजपचे उमेदवार हरीश अलीम चंदानी यांचा दणदणीत विजय. तर मुंबई प्रभाग क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार महेश सावंत विजय. कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष. पुण्यात प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपचे 3 उमेदवार विजय. राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजय. कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसचे राजू लाटकर विजय. हा विजय माझा नसून जनतेचा, राजू लाटकर यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईतील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 12 क मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वात तरुण उमेदवार दीक्षा कचरे विजय. 21व्या वर्षी उडवला विजयी गुलाल. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी. प्रभाग क्रमांक 7 मधून विजयापोटे 1082 मतांनी विजयी. मालेगावात इस्लामिक पार्टीची मुसंडी. इस्लामिक पार्टी उमेदवार माजी महापौर ताहेरा शेख विजय. अकोला प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचा विजय. भाजपचे माजी महापौर आणि जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल विजय.
अकोल्यात प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितचा दणदणीत विजय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश देव विजय. जळगाव प्रभाग क्रमांक 4 ड शिंदेच्या शिवसेनेचे पियुष कोल्हे विजय. विजयानंतर कोल्हे आणि त्यांच्या आईला मात्र अश्रू अनावर. भिवंडी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधील कोणार्क विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी. कोणार्कचा संपूर्ण पॅनल विजयी. राज ठाकरेंचं इंजिन सुसाट. राज्यात मनसेनं खातं उघडलं. 2 उमेदवारांचा दणदणीत विजय. जालन्यात रावसाहेब दानवेंचे बंधू भास्कर दानवे आणि भाऊजाई सुशीला दानवे विजय. प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपचे 5ही उमेदवार विजय. मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीनं खातं उघडलं. प्रभाग क्रमांक 17 मधील इस्लाम पार्टीचे 4ही उमेदवार विजयी. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन वॉर्ड क्रमांक 135 मधून विजयी. पोस्ट शेअर करत आनंद केला व्यक्त. वाशीतील फादर सी रॉड्रिज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात नवोदित तंत्रज्ञानावरील 6वी द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू. शाश्वत तंत्रज्ञान विषयावर ITIचे माजी संचालक डॉक्टर RK शेवगावकर यांचं मार्गदर्शन. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धा टप्पा 3चं 22 जानेवारी रोजी आयोजन. स्पर्धेनिमित्त सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार. वाशिमच्या जवळका अमनवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्ता पूर्णतः चाळण झाल्यानं वाहनधारकांना धोक्याचा त्रास. नाशिकच्या येवल्यात पतंग महोत्सवाची फटाक्यांची तुफान आतिषबाजीनं सांगता. आकाशात दिवे सोडून फटाक्यांची आतिषबाजी करत मकर संक्रांतीला निरोप. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून आयोजित नासा इस्रो स्पर्धा परीक्षेत राजापुरातील विश्वनाथ विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांची निवड. मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं अभिनंदन. हिंगोलीत 1.5 लाख राशन लाभार्थी EKYC पासून प्रलंबित. आतापर्यंत 6 लाख लाभार्थ्यांची EKYC पूर्ण. मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा ताबा. भाजपचे 4ही उमेदवार विजयी. विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा निसटता पराभव. मवियाला मिळाल्या फक्त 35 जागा. जळगावात महायुतीच्या विजयी उमेदवारांची रॅली काढत जल्लोष साजरा. महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद. नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता. नाशकात भाजपचे 62 उमेदवार विजयी. नागपूर प्रभाग 29 मध्ये भाजपचा फुल हाऊस. 4ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय. मतदारांनी भाजपवर ठाम विश्वास व्यक्त केल्याचं निकालातून स्पष्ट. सोलापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी. विजय झाल्यानं उमेदवारांचा सोलापुरात जल्लोष. मालेगाव पश्चिम भागात मंत्री दादा भुसेंची जोरदार मुसंडी. 24 पैकी 18 जागांवर शिवसेनेचा विजय. लातूर महापालिकेवर काँग्रेस वंचितनं झेंडा फडकवला. काँग्रेस आघाडीनं 70 पैकी 47 जागा जिंकल्या. चंद्रपूर माजी महापौर राखी कंचेलवार यांच्या प्रभागातील 4ही उमेदवार विजयी. विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष. तर पुण्यातील केसरीवाड्यात भाजपचा जल्लोष. प्रभाग क्रमांक 25 मधून कुणाल टिळक यांचा विजय. महायुतीच्या यशानंतर कोल्हापुरात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष. डॉल्बीच्या दणदणाटात कार्यकर्ते थिरकले. सिंधुदुर्गात महायुतीचा जल्लोष. पालिका निवडणुकीतील यशानंतर जल्लोष. खासदार नारायण राणे, नितेश राणे, दीपक केसरकर यांचा जल्लोष. जळगावात ट्रकभर गुलालाचे उधळण करत जल्लोष सुरू. अरविंद देशमुख विजय. जळगाव महापालिकेवर महायुतीचं वर्चस्व. इचलकरंजी महापालिकेत महायुती 47 जागांवर विजयी. अंतिम निकाल हाती येताच भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. धुळ्यात प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना ठरले जॉईंट किलर. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेच्या शिवसेनेचे 2ही उमेदवार विजयी. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचा क्लीन स्वीप. काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी. छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या 4ही उमेदवारांचा विजय. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. पनवेलमध्ये भाजपचा विजयी जल्लोष. प्रभाग क्रमांक 11 मधून हॅपी सिंग विजयी. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. इचलकरंजीत भाजप शिवशाहू आघाडीत काटेकी टक्कर. चुरशीच्या लढतीत दोन्ही पक्षाचे 4 उमेदवार विजयी. कोल्हापुरात प्रभाग क्रमांक 9 मधील शिवसेनेचे शारंगधर देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना दिला धक्का.
राज्यभरात भाजपच्या दमदार विजयानंतर चित्रा वाघ यांची कविता करत प्रतिक्रिया. विरोधकांच्या विचारांना पडलं खंडर अशी प्रतिक्रिया. डोंबिवलीत ईव्हीएमवर वाद पेटला. चंद्रकांत पाटकर मतमोजणी केंद्राबाहेर. उमेदवारांचं आंदोलन. विविध आरोप करत कार्यकर्त्यांचा ठिय्या. काँग्रेसने 17 जागांवर आघाडी घेत मारली मुसंडी. काँग्रेस सध्या कोल्हापुरात सर्वात मोठा पक्ष. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. फडणवीसांना मिठाई वाटत केलं अभिनंदन. अमित साटम मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान मंत्री आशिष शेलार उपस्थित. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी अमित साटम यांचं तोंड केलं गोड. छत्रपती संभाजीनगरात भाजप मंत्री खासदार आमदार यांनी खेळली फुगडी. भाजपच्या विक्रमी विजयानं अनेक नेत्यांनी धरला ठेका. आमदार प्रसाद लाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. भाजपच्या भव्य विजयानिमित्त वर्षा निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून केलं अभिनंदन. तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भयंकर पिछेहाट. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केलं चितपट. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. ठाकरे बंधूंनी इस्लामाबादचं विमान पकडून पाकिस्तानात जावं. मुंबई पालिकेतील विजयानंतर नितेश राणेंचा खो चकटोला. या सर्व बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.